गुरुदेव दत्त. पर्वतेश्वराच्या शेतीचं रहस्य. श्री गुरुचरित्राच्या 47व्या अध्यायामध्ये असलेली पर्वतेश्वर या शेतकरी भक्ताची कथा ही केवळ चमत्कार कथा नसून तिचं एक गूढ तत्वज्ञान आहे. तुझ्या शेतातलं सगळं पीक कापून टाक, ही श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंची पर्वतेश्वरासाठी असलेली आज्ञा श्रद्धा, समर्पण आणि अहंकार शून्यतेच्या परीक्षेसाठी होती. शेती हाच जीवनाधार असलेल्या पर्वतेश्वरासाठी तयार होत असलेलं पीक कापणं म्हणजे उपजीविकेवर कुऱ्हाड मारण्यासारखं होतं. परंतु श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या आज्ञेवर अढळ विश्वास ठेवून त्यानं अवघं शेत कापून टाकलं. अल्पमानवी बुद्धीपेक्षा ईश्वरी आज्ञेवर विश्वास ठेवणं म्हणजेच समर्पणाची सर्वोच्च अवस्था असते. नंतर अति पावसामुळे आजूबाजूच्या सगळ्या शेतांची अतोनात हानी झाली असताना पर्वतेश्वराच्या कापलेल्या शेतात कणसाच्या खुंटांवर मात्र अनेक पटींनी नवीन कणसं उगवली. या दृश्यामध्ये कर्मसिद्धांताचं सूक्ष्म रहस्य आहे. जेव्हा मी करता आहे, मी करतो हा अहंकार त्याग झाला की निसर्गसुद्धा सहकार्य करतो. कापलेलं पीक हे वैराग्याचं प्रतीक असून त्याच्या खुंटांवर उगवलेली नवीन कणसं म्हणजे अमर्याद ईश्वरी कृपेचं प्रतीक आहेत. अनन्यभावे शरण आलेल्या भक्तावर श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या कृपेचा वर्षाव अनेक पटींनी होत असतो. संकट शुद्धीकरण करतात. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या आज्ञेवर अढळ विश्वास ठेवून संपूर्ण समर्पण केल्यानं अशक्यही शक्य होत असतं. हेच पर्वतेश्वराचा प्रसंग सांगतो. गुरुदेव दत्त.